कल्ला मस्ती धमाल झाला दंगा खुशाल झाली घंटा आता मधली सुट्टी घोरातून ये समोर दडलेले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी कसे रंग त्यांचे कसे गंध त्यांचे विचारून घ्या या फुलांना जरा नको सारखी शिस्त आणि पहारे मुलांना हाती द्या ना मुलांना जरा किलबिल त्या पाखरास वाऱ्यावर वाहण्यास देत जाई पंख मधली सुट्टी घोरातून ये समोर दडले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी मधली सुट्टी. नमस्कार. आजच्या मधली सुट्टीमध्ये मी सलील कुलकर्णी तुमच्या सगळ्यांचं अत्यंत मनापासून स्वागत करतो. सगळ्या माझ्या छोट्या दोस्तांना आणि रसिकांना नवीन वर्षाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. आज या नवीन वर्षी पुन्हा एकदा मधली सुट्टीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करताना खूप छान वाटतंय. कारण मधली सुट्टी जशी पहिल्या वाकावरच्या मुलांची आहे, तशीच बॅक बेंचर्सची आहे, तशी इंटरनॅशनल स्कूल्सची आहे, तशी अगदी छोट्या जिल्हा परिषदेच्या शाळांची आहे. आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचलित नवजीवन विद्यामंदिरमध्ये भांडूप मुंबईला. बघूया समाजातली सगळ्या स्तरातली मुलं असणारी ही शाळा आपल्याला काय काय सांगते. या भांडूपच्या नवजीवन विद्यामंदिरमध्ये अगदी शिशु गटापासून ते पॉलिटेक्निकच्या मुलांपर्यंत सगळ्या वयोगटातली मुलं आहेत, सगळ्या सामाजिक स्तरातली मुलं आहेत. त्यामुळे साहजिकच आपल्याला वेगवेगळे विचार वेगवेगळ्या पद्धतीने बोलणारी मुलं ऐकायला मिळतील. बघूया या नवीन वर्षामध्ये 2013 मधली आमची रत्न आम्हाला काय सांगतात. तुझं नाव सांगा तुम्ही. ओम प्रताप माने. ओम प्रताप माने. ऍड्रेस सांग. हा, ज्योती निवास गोविंदनगर गावजी रोड भांडूप पश्चिम मुंबई 78. क्या बात है. कधी पाठ केलंस तू? माझं पहिल्यापासूनच पाठ आहे, काकीकडून पाठ करून घेतलं. काकीकडून का? ओम प्रताप, मग एवढं मोठं नाव कसं तुझं? पप्पानीच ठेवलंय. बाबांनी? पप्पा. अरे बाबा म्हणजेच पप्पा ना. आम्ही बाबाच बोलतो. बाबाला बाबाच, पप्पाला पप्पा. म्हणजे तू इकडे काकाकडे राहतोस का तू? हा. काकाला बाबा म्हणतोस का? हा, माझे पप्पा गावाला आहेत. कुठल्या गावाला? हा, ही चाटेवाडी. माझी मम्मी गावाला, माझा भाव छोटा गावाला, आईन बाबा गावाला. मग तू एकटा राहतोस तिकडे? हा, माझी काकी आणि पप्पा आहे आणि योगीराज आणि बबली दीदी. आणि तुझं नाव काय ग? ठके. अनुष्का आणि शिंदे. अनुष्का आणि शिंदे. कुठल्या वर्गात आहेस तू? तुम्ही सेम वर्गात आहात का? नाही नाही, ही क वर्गात आहे आणि मी ब. हो का? शिशु गट का? पण नाही, मग मी मोठा शिशु, ही पण मोठा शिशु. अरे किती छान बांगड्या आहेत अनुष्काकडे. तू ह्याला दे ना थोड्या अर्ध्या. मुलांनी नसते असल्या घालायच्या बांगड्या. नाही पण आजकाल तू बघितलंस का मुलं किती डूल घालतात कानात? घालतात ना का नाही? आमच्या गावाचा दादा भाऊ तर पहिल्यापासूनच कानात आहे त्याचं एक. घालतो का? ए अनुष्का, तू कुठे राहतेस? पाईपलाईनच्या वरती. हा, पाईपलाईनच्या वरती. पाईपलाईनच्या वरती? म्हणजे पाईपलाईन घर आहे तिथं. त्यात काय पाईपलाईनच्या वरती म्हणजे वरच्या बाजूला म्हणते. अला किती वर्षाला झालास तू? आता मला 6वा लागलाय, पहिला 5वा होता. तुला ग? 6 मोठा शिशु. हा, मोठा शिशु. किती वर्षाची झालीस पण? मोठा शिशु? 2 वर्षाची असते का 3 का 10? मोठा शिशु नाही. मोठा शिशु वर्षाची आहेस? हा मग ठीक. सगळ्यात मोठा शिशु वर्षाचे असतात, मग छोटा शिशु, मग मोठा शिशु, मग पहिली वर्गाचे, मग दुसरी वर्गाचे. हो की नाही? आता जानेवारी पासून आम्ही पहिलीला जाणार आहे. आता ह्या जानेवारी तुम्ही गेलात आता पहिलीत? नाहीतर मी पिक्चर कुठला बघितलास तू असं असं करतोयस ते? हो ना? काय आवडलं तुला? कसं करतो दाखव जरा. हे असं मी अशी टाळी वाजवायची आणि इथं खाली जोरात करायचं.
थांबा तुम्हाला दाखवते एकदा. असं कोण करतं त्याच्यात? ती गाणं आहे. कुठलं? गाणं जिंकतात अनुष्का, तू मोठेपणी कोण होणार आहेस? डॉक्टर. डॉक्टर? तू? मी पोलीस. का रे? चोरांना पकडायचं. रावडी राठोड सारखा का? हा, राऊड राठोड पण पोलीसच आहे. हो ना. बरं, 1 जानेवारी ते 15 जानेवारी आपण ट्रॅफिकचे 15 दिवस, 15वडा म्हणून साजरा करतोय. सगळ्यांनी आपण ट्रॅफिक विषयी जागरूक व्हावं, याच्यासाठी आपले सगळे पोलीस हा 15वडा पाळतायत. मला असं वाटतं हा निरोप यांच्या तोंडून गेला तर जास्त छान वाटेल. दोघं तिकडे बघा आणि सांगा, कोणीही दारू पिऊन गाडी चालवू नका. कुणीही दारू पिऊन गाडी चालवायची नाही. कुठल्या वर्गात आहेस तू? मोठ्या शिशु वर्ग 9 मिनिटांमध्ये. तू कोण होणार आहेस मोठेपणी रे? मला बेंटेन. तर बेंटेन. याला बेंटेन, तुला काय? मला जर मी ते डॉक्टर बने आणि या हाताला असं जोरा इंजेक्शन देईन, रक्तच बाहेर काढी. अरे अरे अरे, डॉक्टर काय असे इंजेक्शनवर रक्त बाहेर नाही काढत, औषध आत घालतात. औषध? मग तर असं औषध असं इंजेक्शन असं टाकेल ना जोरा, असं रडू रडू बाहेर. पण कशाला रडला पाहिजे तो? हा, सारखं तुला असं कोणाला तरी मारावंसं वाटतं का आदित्य? बापरे, म्हणून तू डॉक्टर होणार आहेस का? का पोलीस होशील? पोलीस असं चोरांना जोरात मारतात तरी येईल. मी तर पोलीस बी बने, चिठ्ठी बी बने, जीवन बी बने आणि डॉक्टर बी बनणार. एवढं आणि बेंटेन बी. आणि हात एक भेंडी बनणार आहे. बोंबील. तर बोंबील आणि भेंडी. परत बोला एक दिवस असं डॉक्टर बने तर पोलीस परत हातामध्ये जोरात इंजेक्शन दे. असं का रे त्याला दादागिरी करतोस आदित्य? आणि तू बिचारा ऐकून घेतोस? मला वाटतं या वयापासूनच एक दादागिरी करणारा आणि एक दादागिरी सहन करणारा असे 2 गट पडतात आणि मग ते पुढेपर्यंत तसेच राहतात की कोणीतरी दादागिरी करतं आणि कोणीतरी दादागिरी ऐकून घेतं. पण सध्या तरी हे 2 जण मिळून आपल्याला काहीतरी सांगतायत, ते आपण ऐकूया. सगळ्यांनी गाडी हळू चालवा, सगळे जणी वाट बघतायत. कशात तुम्ही राहुल आणि प्राजक्ता? छान छान सुंदर सगळे बरे. छान सुंदर मजेत आहात? मजेत. हो, नवीन वर्ष बरं वाटतंय? हा. हो. गेल्या वर्षातलं सगळं विसरून गेलात? वाईट चुकलेलं, गोंधळ झालेले? हो. नवीन वर्षी काय ठरवलेस तू? मी आता उंची वाढवायचं ठरवलंय. आणि तू का हसलीस ग याने उंची वाढवायची ठरवल्यावर? काय नाही, असं खूप छान निर्णय घेतलाय त्याने उंची वाढवण्याचा, म्हणून मी हसत होते. लबाडे नाही? हा, लबाडीने हसली ना ती? चिडवायला म्हणून हसली ना? नाही नाही, तसे आम्ही वर्गात 2 जण आहे. एकाच वर्गात असतो का? ते चिडवत नाही ना तुला? नाही. त्यात काय, आणि उंची वाढते आणि नंतर सावकाश वाढते, हो की नाही? आणि आपल्या देशातला सगळ्यात मोठा क्रिकेटर कोण आहे? सचिन तेंडुलकर. त्याच्या आधीचा सगळ्यात मोठा क्रिकेटर कोण होता? सुनील गावस्कर. सगळेजण थोडे त्यांच्या उंचीप्रमाणे ते होते. छोटे होते ते. तरी ते भारी आहेत ना सगळे? हो. तू उंचीचं टेन्शन घेऊ नकोस. नाही, पण व्हायचंय का तरी? होशील. तुझं काय ठरलंय का? आईला घरकामात मदत करायची, छानपैकी अभ्यास करायचा, अजून मोठ्यांचा आदर पण हे करायचा. मागच्या वर्षी तू ठरवलं नव्हतंस 2012? ठरवलं होतं पण ते जमलं नाही. जमलं नाही. यावेळी काय गॅरंटी आहे जमेल म्हणून? त्यासाठी प्रयत्न करणार मी. यात सध्या अडचण कुठे असते? रोज तुम्ही जेव्हा इकडे तिकडे फिरता रस्त्यात, काय सगळ्यात अडचण दिसते मोठी? अडचण ट्रॅफिक, पोल्युशन. असं कधी केलंय का रे तुम्ही मुलांनी की ट्रॅफिक जॅम मध्ये खाली उतरून स्वतः सांगितलं थांबा, तुम्ही थांबा? नाही. आमचं कोणी ऐकणार नाही ना. मोठ्यांचं पण ऐकत नाही ना कोणी? नाही. सगळ्यात काय चुकतं रे आपल्या छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये जे ट्रॅफिक असतं त्याच्यात काय चुकतं असं वाटतं? त्याच्यामध्ये एकाने एके वेळी जायचं असतं, पण ते सगळ्यांना सगळे एकदम असे घुसतात ना, तेव्हा खूप मोठी चूक होते. पाहिलं, 8वीतल्या राहुलला हे कळतं की सगळ्यांनी एका वेळी गेल्यामुळे गोंधळ होतो, पण ते आपल्याला समजत नाही. सगळ्यांना पहिलं पोचायचं असतं, हो की नाही रे? तुम्हाला असं वाटतं का की लोकांनी दादागिरी करण्यासाठी म्हणून पण पुढे जातात आणि त्याच्यामुळे पण गोंधळ होतो? हो ना, असं चिपतात एकमेकांना गाड्या. तू स्वतः कधी सिग्नल तोडलास का? नाही. तू गाडी चालवत नाहीस, कारण कसा तोडशील? तू मोठेपणी काय करणार आहेस का? म्हणजे मी असं ठरवलं नाहीये काय व्हायचं म्हणून, पण मला स्वतःच्या पायांवर उभं राहायचंय बस. ते सगळ्यांना आणि माझ्या आईला आधार द्यायचा आहे बस. व्हेरी गुड. बस एवढा एम ठेवला तू काहीतरी भारी करशील एकदम, हो ना? मला इंजिनिअरिंगचा कोर्स करायचा आणि त्याच्यानंतर ते झाल्यावर मग एक
शास्त्रज्ञ. शास्त्रज्ञ. बरं, तुमच्या शाळेतली सगळ्यात आवडती गोष्ट कुठली तुमची, की ही आमच्या शाळेत आहे ती कुठल्याही शाळेत नाही दुसऱ्या? ही म्हणजे पॉलिटेक्निक. पॉलिटेक्निक आहे का तुमच्या शाळेत? मैदान खूप मोकळं मैदान आहे आणि खेळायला आम्हाला कोण अडवत नाही. तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही खेळू शकता. व्हेरी गुड. पण आता ना ट्रॅफिकचा पंधरवडा चालू आहे, तुम्ही एक काम करा, तुम्ही दोघं मिळून आपल्या सगळ्या लोकांना एक निरोप द्या की सिग्नल पाळण्यासाठी असतात, तोडण्यासाठी नसतं. तोडण्यासाठी नाही. नाही. हा? तिकडे बघा आणि म्हणा सिग्नल पाळण्यासाठी असतो, तोडण्यासाठी नाही. सिग्नल पाळण्यासाठी असतो, तोडण्यासाठी नसतो. पूजा, प्रणाली आणि अदिती, तुम्ही मला सांगा की आता नवीन वर्षाचं तुम्ही काय ठरवलंय? मी आता 7वीला आहे, त्यामुळे मी स्कॉलरशिपला आहे. तर स्कॉलरशिपची सुरुवात आता 17 मार्चला माझी परीक्षा आहे, त्याच्यामुळे मी हे वर्ष पूर्ण अभ्यास करून घालवणार आहे. त्याच्यामुळे आणि स्कॉलरशिप मिळवणारच आहेस? हो, मी 4थीला होती तेव्हा सुद्धा माझा पहिला नंबर आलेला. व्हेरी गुड. मग ही स्कॉलरशिप मिळवणार आहे. तू काय करणार आहेस नवीन वर्षी? 6वीला मी खूप अभ्यास करणार आहे. आता अभ्यास फक्त? तू काय आदिती करणार आहेस नवीन वर्षी? मी आता 4थीला आहे आणि माझी स्कॉलरशिप आहे, त्यामुळे मी स्कॉलरशिपचा जास्त अभ्यास करेन आणि पहिली. सारखं स्कॉलरशिपच बोलताय त्या. दुसरं काय तुम्हाला नाही, अजून काय माझं करतो पण तुम्ही सांगा? करणार. अभ्यास सोडून तू काय करतेस का? अभ्यास सोडून अभ्यास सोडून खेळणे, ते आपलं बघणे. टीव्ही बघणे. तू? माझं पण कधीतरी खेळायला जाते बाहेर आणि टीव्ही मध्ये जो म्हणजे आवडता कार्यक्रम आहे तो बघते. तू? मी जास्त करून म्युझिक वगैरे, डान्स, पिक्चर असंच बघते. बरं, मला तुम्ही तिघी सांगा की सगळ्यात आदर्श कोण आहे तुमचं? ह्या व्यक्तीसारखं आम्हाला बनायचं. पण माझ्या टीचरांचं मध्ये भेवरे सर माझे खूप आदर्श आहेत. मला जसे आहे की मॅडम खूप तुला? आवडतात, त्यांच्यासारखं मला आमच्या क्लास टीचर मधुरा परब. अरे बापरे, 3 मॅडम आदर्श आहेत तुमच्या शाळेमध्ये. क्या बात आहे, चांगली गोष्ट आहे शाळेसाठी. तुला हिरो कुठला आवडतो का? अमिताभ बच्चन. तुला? गोविंदा. तुला? सलमान खान. बरं, मिनिस्टर कुठले आवडतात सगळ्यात आपले? हा, एवढे मिनिस्टर असतात आपल्या महाराष्ट्रामध्ये, हो की नाही? कुठले मिनिस्टर तुला सगळ्यात चांगले वाटतात? मला जास्त करून म्हणजे विलासराव देशमुख खूप आवडायचे. होम मिनिस्टर मध्ये जे काम करतात ना, त्यांचं नाव नाही माहित पण ते आवडतात. आणि शिट्ट्या. कोण मिनिस्टर आवडतातला? होम मिनिस्टर आवडतातला? होम मिनिस्टर आदेश. क्या बात आहे यार. कोण मिनिस्टर आवडतात? होम मिनिस्टर. याच्याकरता आदेश तुझ्याकडनं पार्टी पाहिजे. इतकं मोठं उत्तर आहे. आता तुम्ही एक काम करा, तिघी जणी ना, मी सांगतो ते निरोप त्या कॅमेऱ्यात बघून सांगायचं. तू असं म्हणायचंस की 18 वर्षाची झाल्याशिवाय गाडी चालवू नका. तू म्हणायचंस की हेल्मेट घातल्याशिवाय गाडी चालवायची नाही, गाडी चालवताना मोबाईलवर बोलायचं नाही. 18 वर्षाची झाल्याशिवाय बाईक चालवायची नाही, हेल्मेट घातल्याशिवाय गाडी चालवायची नाही, गाडी चालवताना मोबाईलवर बोलायचं नाही. 2012 मध्ये आपल्या देशावर, महाराष्ट्रावर खूप मोठी मोठी संकट आली, सुरक्षिततेची, आरोग्याची. या जादूची कांडीकडे 2013 साठी हेच मागतो की आपल्या देशाला, महाराष्ट्राला शांतता लाभो, आरोग्य लाभो, सुरक्षितता लाभो. ही झाली माझी मागणी. या शाळेतली मुलं या जादूची कांडीकडे काय मागतात बघूया. मला जर जादूची कांडी मिळाली तर मी मोठी होऊन इन्स्पेक्टर होईन आणि स्त्रियांवर जे अत्याचार होत आहेत ते थांबवेन. मला जर जादूची कांडी मिळाली तर मी जगात जे अंधश्रद्धा व कर्मकांड यांना नष्ट करेन. माझ्या हातात जर जादूची कांडी मिळाली तर स्त्रियांविरुद्ध होणाऱ्या अत्याचारांना प्रवृत्त करणारी पुरुषांकडची ती गोष्ट मी काढून घेईन. मला जर जादूची कांडी मिळाली तर मी जगातील सर्व माणसांच्या वाईट विचार, अंधश्रद्धा आणि भावना एका डब्यात बंद करून ते दूर समुद्रात फेकून देईन. जर मला जादूची कांडी मिळाली तर मी भांडूपमधील पाण्याची चोरी थांबवेन. गाणी गाता गाता गोष्टी कधी सांगायला लागलो मला कळलंच नाही, पण नंतर लक्षात आलं की प्रत्येक गाण्यामध्ये पण एक गोष्ट असते आणि खरं तर प्रत्येक गाण्याची पण एक गोष्ट असते. त्यामुळे गाणी आणि गोष्टी या गोष्टी खूप जवळच्या आहेत. गोष्टी सांगता सांगता स्वतः जास्त शिकलो 2012 मध्ये. त्यामुळे 2013 मधली ही पहिली गोष्ट तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठी. तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडतात? पण त्या नुसत्या ऐकायच्या नाहीत, त्या लक्षात ठेवायच्या आणि त्याच्यावर गप्पा मारायच्या आहेत आपण. हां, एकदा एक जंगल असतं, जंगलामध्ये खूप सारे प्राणी असतात. सिंह असतो, वाघ असतो, चित्ता असतो, कोल्हा असतो, लांडगा असतो, ससे असतात, डुकरं असतात. एक दिवस ना अशा तिकडनं अशा डोंगरावरनं एक मेंढपाळ असतो ना, त्या मेंढ्या घेऊन चाललेला असतो. जंगलातनं कोल्हा हळूहळू करत त्या डोंगरावर जात असतो बघायला की एकतरी मेंढी आज उडूया, जेवायला मस्त 4 दिवसाची सोय होईल. दबकत दबकत जातो, खूप प्लॅनिंग करतो की एक तर मागे अशी एखाद्या मेंढी चुकते ना, चुकलेलं मेंढरू म्हणतात की नाही, कोकरू एकच चुकलेलं इकडे आलेलं असतं. कोल्हा लांबून बघत असतो ते चुकलेलं एकच कोकरू मागे, आता आपण पकडूया. असा जातो दबकत दबकत आणि एकदम
पकडतो आणि जंगलात घेऊन येतो. बाकीच्या मेंढ्यांना कळतच नाही कुठे गेली मेंढी, आणि तो जंगलात पकडून आणतो आणि म्हणतो चल आता मारून खाऊया 4 दिवस मस्त. तो म्हणतो आपण एक काम करूया, हिला जरा इकडे बांधून ठेवूया आणि आपण जाऊन मस्त पाणी पिऊन येऊया. तो बांधून ठेवतो, पाणी प्यायला जातो आणि परत येतो. तो बघतो तर काय, एक लांडगा असतो, ती दोरी तोडून ते मेंढीला पळवून, आणि कोल्हा त्याच्या मागे धावत 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 लांडगा पळून जातो. कोल्हा म्हणतो तर काय करावं. तो म्हणतो एक आयडिया करूया, आपला जंगलचा राजा आहे ना सिंह, त्याच्याकडे आपण तक्रार करूया की याने माझी मेंढी चोरली. तो सिंहाकडे जातो. तो म्हणतो की अहो राजेसाहेब, हा जो लांडगा आहे दुष्ट, त्याने माझी मेंढी चोरली. सिंह म्हणतो काय, माझ्या राज्यात असं केलं, बोलवा त्याला. लांडगा बिचारा येतो ती मेंढी घेऊन. लांडग्याला एकदम झापतो तो. तुम्हाला कसं मुख्याध्यापक बोलवून झापतात की नाही एखाद्याला, तसं ते मुख्याध्यापकच असतात ना, ते बोलवून झापतात. हां, लांडग्याला की हे चोरी करणं शोभा देतं तुला. लांडगा खाली मान घालून सगळं ऐकून घेतो. चोर कुठला त्याला खूप बोलतो. ठेवती इथे मेंढी. मेंढी ठेवून देतो. लांडगा निघून जातो. कोल्हा त्याला चिडवतो लांडग्याला. येस, बरं झालं बरं झालं बरं झालं, चोराला असंच पाहिजे. तो लांडगा बिचारा खाली मान घालून निघून जातो. कोल्हा हसतो सिंहाकडे बघून, थँक्यू. तो म्हणतो थँक्यू नाही, थांब, आता तुला शिक्षा, कारण तू पण चोरीच केलीस. तो म्हणतो म्हणजे, तो म्हणतो लांडग्याला मी ओरडलो, पण खरं तर त्यांनी कोणाकडनं चोरलं, चोराकडनंच चोरलं. एका चोराकडनं दुसऱ्या चोराने चोरलं तर त्याला चोरी म्हणायची का नाही, तर दोघांची चोरी म्हणायची. त्याला पण शिक्षा तर तुला पण शिक्षा. सोडून देते मेंढी परत कळपात जाऊन. त्याला पण झापतो सॉलिड. कोल्हा पण खाली मान घालून मेंढी परत सोडून येतो कळपामध्ये. मग त्याला लक्षात येतं की बरोबर आहे, आपण पण चोरीच केली होती. आपण काय थोडी शिकार करून कुठे पळवून आणली होती शौर्याने, नाही, आपण पण चोरूनच आणली त्या कळपातनं. त्याने आपल्याकडनं चोरली तर आपण काय बोलणार. तर ही गोष्ट मी तुम्हाला का बरं सांगितली असेल, कारण मला नेहमी असं वाटतं की आपण वर्गामध्ये, घरामध्ये, शाळेमध्ये अगदी असंच वागतो. म्हणजे काय करतो की आपल्याला शिक्षा झाली तरी चालेल, पण याचं नाव सांगणार. किंवा उलट पण असतं की यांनी वही आणलेली नाही ना, त्याचं नाव सांगतेच मी आता. खरं तर आपण पण चोर असतो. आपण पण कितीतरी वेळा गृहपाठ पूर्ण करत नाही, होमवर्क. किंवा घरी पण तुम्ही चाड्या करता दुसऱ्याच्या, भावंडांच्या. आईचं नाव बाबांना सांगता, बाबांचं नाव आईला सांगता. तर चाडी करताना हे आपण तपासायला पाहिजे की आपण चुका करत नाही का, तर आपल्याला चाडी करण्याचा अधिकार आहे. बरोबर आहे की नाही. समजा आपण दुसऱ्याला सांगतोय की नीट वागता, आपण नीट वागायला पाहिजे. तर बोला आता तुम्ही की तुम्ही कशा चाड्या करता, ते तुम्ही चाड्या करताना बघितलंय का, आणि मग तुम्हाला असं लक्षात आलंय का की खरंच बरोबर आहे, मी पण असंच करतो आणि तरी मी चाडी करतो किंवा करते. कोण खरं खरं बोलणार आहे. माझ्या सख्या बहिणीचं नाव भाग्यश्री आणि माझा काका ना त्याचा मुलगा आणलाय इथे शिकायला. तर आहे ना, मी माझ्या भावाच्या ना काकाच्या मुलाचा त्याचा रबर नाही तर कोणती तरी वस्तू दिदीच्या बॅगेत टाकायची आणि ती वस्तू ह्याच्या बॅगेत टाकायची. मग दोघांची भांडण लागली ना तर मम्मीला जाऊन सांगायचं. असं करतोस. कळलं, पण आता त्या दोघांना टीव्हीवर बघितल्यावर कळेल की हा काय करतो ते. मग आज तुला ही गोष्ट ऐकताना असं कुठेतरी आठवण येत होती ना की आपण कसं करतो, आपण कुठं. हो ना, याच्यासाठीच ही गोष्ट सांगितली. आता कोण बोलणार आहे. एकदा माझ्या भावाला त्याच्या म्हणजे एक मोठी डायरी होती, त्याच्यातलं एक पान फाडायला सांगितलेलं आणि मला विमान बनवून दे बोललेलं. त्याने विमान बनवून दिलं आणि मम्मीला मी नाव सांगितलं. मम्मी हा बाई याने पान फाडून विमान बनवलं. कसा आहेस तू बघ. त्याने एवढं विमान करून दिलं आणि असं केलंस ना भावाला. सॉरी म्हण त्याला आधी. मयुरेश, आय एम सॉरी. व्हेरी गुड. अजून कोण बोलणार आहे. एकदा माझी मम्मी बाहेर गेलेली आणि मी आणि माझी बहीण दोघीच होतो घरामध्ये. तर मी माझ्या बहिणीला मारलं आणि नंतर तेवढ्यातच आजी आली माझी. तर मी रडायला लागली आणि आजीने विचारलं की कशाला रडतेस, तर मी सांगितलं माझ्या बहिणीनेच मला मारलं म्हणून. वा वा वा. बरं, तुम्ही मला सांगा, मोठ्या माणसांना तुम्ही असं कधी चाड्या करताना बघितलं की ही व्यक्ती या व्यक्तीला या तिसऱ्या व्यक्तीबद्दल खोटं सांगते, उगीच चाड्या. आमच्या बाजूला 2 बायका राहतात. त्याच्यातली एक बाई माझ्या मम्मीकडे आली आणि कशी बोलते की त्या बाईने मला दृष्ट लावली म्हणून माझी तब्येत खराब झाली आणि मी आजारी पडले. आणि दृष्ट नंतर लावली म्हणजे काय ग, माहितीये. माहित नाही. कोणाला माहितीये दृष्ट.
कोण छान नटलं असेल ना तर तर त्याच्याकडे आपण बघितलं की त्याला नजर लागते आणि मग त्याचं पोट दुखायला लागतं. म्हणून मग इकडे असा काळा हे लावतात का? हा इथे लावतात. की बहुतेक वेळा चाहडी करण्यामध्ये ते दृष्ट लावण्यासारखंच असतं दुसऱ्याच्या कामामध्ये. पण मला नेहमी वाटतं दुसऱ्याला दृष्ट लावू नका, कारण आपल्याकडे तो सगळ्यात राजा, आपल्या सगळ्या मोठ्या जंगलचा राजा कोण आहे तिकडे आहे ना वर, तो बघत असतो असं की कोण कोणाची चाहडी करतंय, कोण कोणाची चाहडी करतंय. आणि तो एकदा एकाला शिक्षा देतो, पण नंतर जो चाहडी करणार असतो त्याला पण नंतर शिक्षा होते. आपण कोणाविषयी एखादी गोष्ट जाऊन कोणाला तरी सांगतो, याच्यात पुष्कळदा असा विचार असतो की यार मला नाही मिळालं ना तर याला चांगलं मिळतं, याला त्रास व्हावा. तर मला असं वाटतं की आपल्या पोटदुखीचा आजार दूर करायला पाहिजे, तर मग कंप्लेंट करणंही कमी होईल. कारण कंप्लेंट करताना कोणाचाच फायदा होत नाही, आपला आणि त्याचाही. दुसऱ्याच्या याच्यात नाक खुपसूच नाही. आणि खरंच जर आपण पूर्ण स्वच्छ असू ना तर दुसरं बोट ठेवा असं मला वाटतं. तर आपण आज काय शिकलो? करायची नाही. व्हेरी गुड. पुन्हा एकदा मस्त गावे, हसावे, झुलावे, खुलावे, किती वाटते उतरून ओझे वयाचे चलारे, पहा कोवळे ऊन बोलावते. वर्षांचे पूल आज ओलांडून ये आल्याड, घे तुला हवीच मधली सुट्टी. थोरातून ये समोर दडलेले एक पोर, पाहिजे तयास मधली सुट्टी. नवजीवन विद्यामंदिर मधल्या छोट्या दोस्तांची आपल्या गप्पा चालूच राहतील. पण आता या नवीन वर्षी आपला एक सेलिब्रिटी मित्र आपल्याबरोबर गप्पा मारायला आलेला आहे. बोरिवलीच्या चोगले हायस्कूलचा माजी विद्यार्थी, अभिनेता, आपल्या सगळ्यांचा मित्र अंशुमन विचारे. हाय. हाय. कसा आहेस? मस्त. खूप खूप मनापासून शुभेच्छा नवीन वर्षाच्या. हो, माझ्याकडून तुलाही आणि माझ्या सर्व रसिक प्रेक्षकांनाही नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आणि शाळेमध्ये स्वागत आहे. आणि मला सांग, खूप वर्षांनी शाळेत आल्यानंतर शाळेतल्या काय हायलाईट्स आठवतात की शाळा म्हटल्यावर मला हे कधीच विसरू शकत नाही, अशा कुठल्या गोष्टी? एक तर रिसेस सर्वात महत्वाचं म्हणजे मधली सुट्टी. मधली सुट्टी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता बिल्डिंग झाली शाळेची. पूर्वी एवढी बैठी अशी इमारत होती, त्यामध्ये एक वेगळा लुक होता, म्हणजे घरासारखा लुक होता. मजा यायची, म्हणजे फिरायला कॉरिडॉरमध्ये धावायला खूप मजा यायची. आता वर खाली सगळं वर्गाच्या बाहेरचं सांगतोस, वर्गाच्या आतलं काय आठवतं? हा, म्हणजे आतलं म्हणजे आतलं मुलं आठवतात, आमच्या बाई आठवतात. आणि धमाल धमाल म्हणजे मला खूप ऐकतं बुजरा असल्यामुळे मला फार काय त्याबद्दल बोलण्यापेक्षा बाहेरच मला जास्त बुजरा होतास काय सांगतो? हो, म्हणजे आता वाटत नाही तसं. तू आता स्टेजवर किंवा टेलिव्हिजनवर किंवा स्किट करताना इतका तू धमाल करत असतोस. शाळेमध्ये तू असा तेवढा बोल्ड किंवा असं त्या ठिकाणी पंचेसवाला होतास का? असा एक मागे? नाही, मागेच. म्हणजे आता प्रश्न विचारला की पहिलं माझे मानसी खाली म्हणजे आता आपला नंबर येतोय का, भीतीच असायची. म्हणजे उभं केल्यानंतर आपल्याला प्रश्न येईल नाही येईल माहितीच नाही. मी खूपच घाबरत होतो मी. आणि आता करतोय तर मला खरंच वाटत नाही की म्हणजे मी पूर्वीचा तो आणि आताचा त्याच्यामध्ये खूप. म्हणजे शाळेतल्या तुझ्या शिक्षकांना किंवा मित्रांना त्यावेळेस जर विचारलं असतं की हा मुलगा कोण होईल, तुझ्या मनात काय होतं मुळात की आपण कोण व्हावं? मला बेसिकली एक तर कुकिंग मध्ये खूप इंटरेस्ट आहे. मी उत्तम मी चांगलं जेवण बनवतो, असं कॉन्फिडन्स आहे. म्हणजे कधीतरी येतो. आणि मला असं वाटलं की मी हॉटेल मॅनेजमेंट करून स्वतःचं हॉटेल टाकेल समथिंग असं काहीतरी. मी इव्हन एकदा वडे पण केले होते तयार आणि म्हटलं आपण विकूया जरा, बघूया लोकांना आवडतात का. काय सांगतो? असेही पराक्रम करून झाले होते. शाळेच्या बाहेरच मी असे केले होते सगळे. शाळेत वडे केले? हा, म्हणजे मुलांना. पण ही आवड का निर्माण होईल? कारण आजपर्यंत मी इतक्या मित्रांची गप्पा मारल्या मधली सुट्टीमध्ये, तू पहिला असायस की शाळेतच मला कुकिंगची आवड होती असं सांगणार. काय, कशामुळे ही निर्माण झाली? एक तर मी खूप खवय्ये आहे, मला खाण्याचे प्रकार प्रचंड आवडतात. वाटेल दे तू कुठली गोष्ट सांगितलीस की ही ते चांगलं मिळतं, तुम्ही तिकडे जातोच डायरेक्ट. त्यामुळे मुळात ती आवड असल्यामुळे आपल्याला वेगळे पदार्थ करता आले पाहिजेत. मला वाटतं या गोष्टीमुळे मी ते शिकलं असेल. काय वाटतं नाही, हे मला खूप आवडलं की एक कुकचं स्वप्न बघणारा माणूस आज इतका रंगमंचावर टेलिव्हिजनवर आपल्याला खूप हसवतोय, खूप धमाल करतोय. तर आपण याच्या मित्रांना आता विचारूया की त्यांच्या मनात काय होतं की हा मोठ्या होऊन काय होईल, त्यांनी शाळेमध्ये असे कुठले गुण बघितले होते. तर आपण त्या मित्रांना बोलूया. नक्की. हाय, तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. मी ओळख करून देऊ? हो हो. हा मंगेश. हाय. आकाश. सचिन. आणि हा विश्वजित. सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आणि तुम्ही
बऱ्याच वर्षांनी एकत्र वर्गात बसला असणार मला खात्री आहे. कारण मल्ली सुट्टीच्या निमित्ताने असं खूप वेळा घडलं की आम्ही खूप वर्षांनी एकत्र भेटलो. तुम्ही कदाचित भेटत असाल, पण या निमित्ताने तुमच्या शाळेतल्या आणि अंशुमनच्या, कारण आता मी जसं त्याला आता म्हणलं की आता त्याच्याकडनं मला कळलं की त्याचं स्वप्न असं होतं की आपण खूप मोठं कुक व्हावं. हा म्हणजे मला आठवतं की त्याने एक एक्सपेरिमेंट केला होता की तो आपलं जे वाटप असतं ते त्यांनी वाटप करून मिक्सरमध्ये एकदम ओलं करून सुकवलं होतं. बोलतो की आपण काहीतरी असं एक वेगळं करूया की जे कोणाला वाटप करता येत नसेल त्यांना आपण सुका असं बनवून देऊ, म्हणजे त्यांना ऍटलीस्ट ते बनवता येईल असं, म्हणजे एक्सपेरिमेंट त्यांनी केला होता. एक मसाला मी तयार इन्व्हेंट केला होता मसाला की तो म्हणजे तो घ्यायचा फक्त टाकायचा, त्याला वेळ नाहीये म्हणजे जेवण बनवायला. समजा एक वेळ टाकायचं नुसतं टाकायचं, फोडणी द्यायची, संपला विषय, रेडी. मीठ पण टाकायचं. अरे मग अजून करू शकतो आपण. नाही पण आता नको. का नको? तू अजूनही आता तो ऍडव्हर्टाइजमेंटला पण तू स्वतःचाच एक ब्रँड म्हणून असं दाखवायचं. हो पण बनवायला मलाच लागेल ना परत. अंशू मसाला झालं. आणि त्यामुळे काय झालं होतं की शाळेत हा कधी म्हणजे अशा कल्चरल ऍक्टिव्हिटीज असला की हा नसायचाच कुठे, म्हणजे त्या फ्रेम मध्येच कुठे नसायचा. रिहर्सल वगैरे म्हटली का हा अगदी शाळातला का असं आधीपासूनच त्याचं तसं होतं. म्हणजे आम्ही इमॅजिन पण केलं होतं की हा अभिनेता होतो, इतकं भीती प्रचंड भीती वाटायची नेमकी. खरं सांगायचं म्हणजे आता जसं वर्गात मला कोणी विचारेल या म्हणजे एक अनामिक भीती बसली होती. आणि स्टेजवर जाऊन बोलणं किंवा हा प्रकार म्हणजे खूपच लांब राहिला. भाषण भिषण म्हणजे एकदम साता समुद्र पलीकडे शक्यतो. आणखीन माझ्यासोबत हा जास्त करून ना मुलींना जास्त घाबरायचा की समोरून जर कुठल्या मुली उभ्या राहिल्या की अंशुमनची लाजाळू आहे मला वाटतं. बहुतेक नसावा आता. काय पण एवढं नाही. आता एकूण ग्रुप शिक्षा घेण्याच्या बाबतीत कसं काय माहिती, अंशुमन तसा स्टडीमध्ये एकदम सिरियस असायचा नेहमी. आणि आमच्या ग्रुपमध्ये सगळेजण तसे. मला आठवतं की एक पहिले स्टार्टिंग पॉईंटला आम्ही अंशाच्या घरी भेटायचो. नंतर तिथून आम्ही आम्ही चाळीत राहत असल्यामुळे आम्हाला जसं स्टडी रूम अशी वेगळी वगैरे जशी आता मुलांना आहे तशी नव्हती. मग आम्ही काय करतो, आमचा एक ग्रुप होता 4-5 जणांचा, किंवा आकाश, मी, अंशा, विश्व वगैरे. आमच्याकडे एक मिलिटरी कॅम्प होता. तिथे जाऊन दुपारी तर लाईट बीटची काही गरज नसायची, त्यामुळे मोठ्या पॅसेजमध्ये आम्ही एकत्र अभ्यास करायचो. आणि आमची स्टडी अशी असायची की आम्ही प्रत्येक जण वेगवेगळं बसायचो, पण रिव्हिजनसाठी एकत्र बसायचो. इव्हन 10वीच्या एक्झामला मला आठवतं की आम्ही रात्रभर तिथे लाईट खाली, म्हणजे ट्यूबलाईट खाली, रात्री मच्छर वगैरे तिथे खूप असायचे. पण त्या पॅसेजमध्ये तिथे वॉचमॅन वगैरे पण आम्हाला इझिली द्यायचे, कारण की आम्ही तसं काय अभ्यास करताना एवढा दंगामस्ती नाही करायचो. तुमच्या कोणाच्याही आत्मचरित्र म्हणजे तुम्ही हे लिहू शकता की आम्ही दिव्याखाली बसून अभ्यास करतो. हो, लिहू शकतो. कुठलंही चरित्र नायक जनरली दिव्याखाली बसून अभ्यास करतो. लिहू शकतो. एवढं तर आम्ही केलेलं आहे. खरं केलेलं आहे, म्हणजे गमतीचा भाग सोडू. पण आज जसं त्यांनी मुद्दा मांडला, फार महत्वाचा मुद्दा आहे की आज मुलांना सगळं वेगळं, एक स्टडी रूम, स्टडी टेबल, वेगळा दिवा, शांतता, हे सगळं देऊनही अभ्यास होतो असं नाही, कारण ती शांतता आतमध्ये लागते. मला असं वाटतं करेक्ट, ती तुम्हाला तिथे पण मिळत होती. त्याला फार महत्व आहे. आणि मुळात कसं त्यावेळी म्हणजे एकतर बाकीच्या गोष्टी होत्या, म्हणजे कम्प्युटर म्हणा, बाकी गेम्स हा प्रकार नव्हता. गेम्स हे मैदानी खेळ होते, त्यामुळे भरपूर मैदानं होती, धमाल, खेळायला मजा असायची, सगळे एकत्र असायचो. आणि एकत्र मुळात गप्पा मारणं, धमाल करणं हा प्रकार असायचा. आता कोण मारत नाही असं नाही मला वाटतं. आता सगळेजण असे असायचे. गप्पा मारत. प्रत्येक शाळेचं जसं शिक्षकांचं वैशिष्ट्य असतं तसं शिक्षांचं पण वैशिष्ट्य असतं की या शाळेत या प्रकारच्या शिक्षा दिल्या जातात. मी याच्याबद्दल किस्सा सांगतो. शिक्षाचा मस्त किस्सा आहे. म्हणजे काय आलं की बेल झाला, पिरियड संपला तर बेल वाजायची खाली, टांग. त्याच्या खालीच ना पिण्याच्या पाण्याचं एक हे होतं. नेमकं काय झालं की हा प्यायला पाणी गेला होता आणि बाजूला प्रायमरी शाळा होती, त्या मुलाने बेल वाजवली पिरियड चालू असताना, आणि हा सापडला. तर इतका मारायला तर ना, म्हणजे पवार सरांचा मार, म्हणजे पवार सर त्यांची पर्सनॅलिटी अशी इतकी भयंकर होती ना की त्यांना बघितल्यावरच जवळपास म्हणजे भीतीने फार घाबरून जायचो. आणि त्यातही असा प्रकार घडला आणि सरांनी पकडलं म्हटल्यावर अरे बापरे, केवढा मी म्हणजे मार तर खाल्लाच होता तो. पण पवार सर ग्रेट होतं, कारण त्यांची एक दहशत होती, म्हणजे एक आधारयुक्त भीती म्हणतात ना, तशी आता नाही आहे असं मला वाटतं. नाही, आता मला असं वाटतं ना की सतत ते, तुम्ही जर मला टिचकी जरी मारली तर मी पालकांना घेऊन येईन, हे जे प्रेशर असतं शिक्षकांवर पण, त्यामुळे असं मला वाटतं की मनापासून शिक्षा पण केली जात नाही आणि मनापासून ते स्वीकारत पण नाहीत मुलं शिक्षा. नाही, आणि मी एक सांगतो की आताच्या मुलांना मधल्या सुट्टीमध्ये लोक किती खेळतात ते आय डोंट नो, पण आम्ही कसं करायचो, एक चप्पल यायची त्यावेळेला, चप्पल घेऊन यायचो मी, चप्पल घातलेली असेल ती चप्पल काढायचो, त्या चप्पलमध्ये हात टाकायचो आणि अंशुमन त्याच्या खिशामधून ना काळा भुजबळ असायचा काळा,
तो फुटबॉल घेऊन यायचा आणि मी मधल्या सुट्टीमध्ये ती चप्पलीमध्ये हात घालून क्रिकेट खेळायचो. बरोबर मधली सुट्टी संपली की चप्पल पूर्ण पायात घालून जायचं. म्हणजे आम्ही नाही, सचिन तेंडुलकर त्यावेळेला शारदाश्रममध्ये क्रिकेट खेळायचा बॅटने वगैरे, आणि आम्ही शाळेमध्ये चप्पल घालून क्रिकेट खेळायचो. का आम्हाला बॅट आणून द्यायची नाही, लाकडाची फळी वापरून द्यायची नाही. त्यामुळे आम्ही आज तक्रार आहे बरं का, आमच्या वेळेत क्रिकेट नसायचं, ह्यांचं खूप वाईट वाटायचं. एक माझा मधली सुट्टीतला खूप आवडता भाग की एक दिवस समजा आमची जादूची गांडी मधली सुट्टीमध्ये ती फिरली आणि तुला एक दिवस परत मिळेल असं जर वर मिळाला की जर तू शाळेतला कुठलाही एक दिवस परत माग, जसा तसा मिळेल, सकाळी 5 ते रात्रीपर्यंत, कुठला दिवस मागशील? मी रविवार सोडून कुठलाही दिवस मागेल. त्याचं कारण मला एकतर मला खूप एक इमोशनल आठवण आहेत त्याच्यामध्ये. शाळेच्या भिंती, तो फळा, ते बेंचेस, त्यानंतर सगळी मुलं, मधल्या सुट्टीत धावणारी सगळी मुलं, आणि नंतर मी माझ्याच अँगलने विचार करत असतो आणि बघत असतो, मी अनुभवत असतो ते सगळे क्षण. कारण ते क्षण परत मला बघायला मिळणार नाही, ते ऐकायला मिळणार नाहीत, कारण ते खूप इमोशनल आहे. म्हणजे शाळेत बाई शिकवताना, त्याने आम्हाला समजावून सांगताना ओरडले असतील, प्रश्न नाही, परंतु कसं आहे की ते एक वेगळं प्रेम होतं. म्हणजे ती जी अटॅचमेंट आहे ती कुठेच तुम्हाला मिळणार नाही आयुष्यात. तुम्ही कॉलेजला जा, आयुष्यात कुठेही. पण हे कुकिंगचं इतकं ध्यास असताना हे ऍक्टिंग, परत स्टेजवरच्या बरोबर वेळेवरच्या रिॲक्शन, ऍक्शन, हे नक्की कुठे कधी सुरू झालं? हे क्रेडिट मी माझ्या वडिलांना देईन, कारण माझे वडील उत्तम ऍक्टर आहेत. क्या बात. म्हणजे ऑफकोर्स त्यांनी पुढे करिअर केलं नाही ती गोष्ट सोडा, परंतु जे काही आलंय ते सगळं जीन्समधून त्यांच्या माझ्यामध्ये आलेलं आहे. म्हणजे माझं असं मत आहे की माझ्यापेक्षा माझ्या वडिलांचेही जास्त जवळचे मित्र आहेत, खूप जवळचे मित्र. म्हणजे माझं असं मत आहे की माझ्या वडिलांना एकदा भेटल्यानंतर तो मित्र माझा कमी होतो आणि वडिलांना जास्त होतो. मग इतके ते हे आहेत. त्यामुळे सगळं ते पंचेस म्हणा, कारण अजूनही मी बाहेरच्या लोकांच्या पंचवर जेवढं हसत नाही तेवढं घरात त्यांच्या पंचवर असतो, ते इतके लाईव्ह आहेत. त्यामुळे मला वाटतं कदाचित ते माझ्या त्यांच्यामुळे आलं असेल. हे जेनेटिकली, आणि हे किती छान आहे की आपले वडिलांचे मित्र आपले सगळे क्लोज असणं, ही किती छान गोष्ट आहे. कारण मला असं वाटतं म्हणजे ते अजूनही तेवढेच तरुण आहेत. आणि माझं असं मत आहे की प्रत्येक मुलांना असे वडील मिळायला पाहिजे. क्या बात आहे. वा वा वा. मला असं वाटतं की बाबांविषयी, वडिलांविषयी इतकं छान तुझ्याकडनं हे भाष्य आलं, मला खूप छान वाटलं हे ऐकून. विशेषतः मला असं वाटतं की तू आज ही एक चांगली संधी, तू वडिलांविषयी इतकं मनापासून बोललास, भरभरून बोललास, तर एक त्यांना पण असे आपल्या फार जवळच्या व्यक्तींना ना आपण खूप वेळा सांगू शकत नाही आपल्याला काय वाटतं ते. तर कदाचित ही संधी आहे की तू ज्या वडिलांना ते जेव्हा टीव्हीवर बघतील तेव्हा त्यांना काहीतरी तू सांगावंस की त्यांचा तू किती मोठा फॅन आहेस. वडिलांना भाई म्हणतो मी. तर भाई, मी तुम्हाला एवढंच सांगेन की म्हणजे आज मी जो कोणी आहे तो केवळ तुमच्या मॉरल सपोर्टमुळे आहे. म्हणजे ऑफकोर्स आई तुझ्यामुळे सुद्धा आहे, परंतु आज तुम्ही जर मला सपोर्ट केला नसता, म्हणजे मेंटली, मॉरली, मी काही, तर कदाचित मी या स्टेजला नसतो. आणि जसे तुम्ही मला भेटलात, आयुष्यभर असेच मला भेटत राहा, पुढच्या 7 जन्मात मला भेटत राहा आणि असंच प्रेम देत राहा, एवढंच मी सांगेन. क्या बात. खूप गोड, खूप छान बोललास. आणि शाळेवर जितकं प्रेम करा तितकंच आई वडिलांवर पण करा, कारण ह्या खूप एकत्र असलेल्या गोष्टी आहेत. आणि तुम्ही आई वडिलांवर प्रेम केलं तर तुम्हाला सगळं मिळेल. बरोबर आहे? नक्कीच. तुम्ही लहान मुलं जशी स्वप्न बघतात तसेच तुमचे आई वडीलही बघतात, आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी जर त्यांना कर्ज हवं असेल तर SBI लाईफ इन्शुरन्सच्या काय खास टिप्स आहेत आपण बघूया. नवजीवन विद्या मंदिरमधली 8वी ते 10वीतली अत्यंत हुशार, चुणचुणीत, प्रगल्भ अशी मुलं माझ्यासमोर बसलेली आहेत. तर मी असं ऐकलंय या भागाबद्दल की इथे पवईचा तलाव जवळ असल्यामुळे तुम्हाला सॉलिड पाणी मिळतं. म्हणजे नळ उघडलं की पाणी 24 तास. हे बरोबर आहे? तुम्हाला असं नाही वाटत की तुम्ही खूप सगळ्या मुंबईचं जर आपण दृश्य बघितलं तर मुंबईत अनेक ठिकाणी मी आमच्या मित्रांकडे राहायला गेल्यानंतर असं होतं की सकाळी 6ला उठून पाणी भरून ठेवायला लागतं 2 तास, आणि तुम्ही मात्र एवढं 24 तास पाणी उपभोगता. असं बरोबर आहे का? नाही काय? पण तुम्हाला किती आनंद आहे त्याचा. किती जण खरं सांगा की पाणी वाया घालवतो तुम्ही? या आम्ही काय सोडून ठेवतो असं. अरे वा, पहिल्याने तुमचं अभिनंदन की तुम्ही इतकी लोक खरी बोलता. आता हात खाली घ्या.
पण ही इथली चांगली गोष्ट झाली आणि बाकीच्या मुंबईतली अडचण झाली. पण या भागात अजून काय वाटतं अडचण तुम्हाला? मी आता शाळेत येताना मला जाणवलं बाबा की रस्ते फार अरुंद आहेत इथले ना, का आहेत मोठे मोठे रस्ते पण? ते मोठे असले तरी गर्दी खूप आहे. कशामुळे होते रे एवढी गर्दी? लोकसंख्या वाढते. पण मग या भागात का वाढते? बाहेरून लोक येतात खूप, भरपूर आहेत. त्यांना समजा करायचं असेल व्यवसाय इथे येऊन, तर ते कुठे राहणार? त्यांनी ते राहावं, पण हा परिसर त्यांनी आपला समजून त्याची स्वच्छता ठेवावी. परत जास्त इथे गर्दी करू नये, कारण इथली माणसं जी आधीपासून राहतात त्यांना सुद्धा इथे राहण्याचा अधिकार आहे. आम्ही त्यांचा अधिकार नाकारत नाही आहोत, पण त्यांनी पण इथे स्वच्छता ठेवून राहायला पाहिजे, बस आमचं एवढंच मत आहे. एकदम चतुर उत्तर दिलं तिने, मला कळलंच नाही म्हणजे नक्की काय बोलली ते. असं उत्तर देणं फार अवघड असतं की काहीतरी छान छान बोलते असं वाटतं आणि शेवटी काहीच कळत नाही म्हणजे काय. या पलीकडे आता सध्या जो सुरक्षिततेचा प्रश्न आहे, मुलींच्या सुरक्षिततेचा, याच्याविषयी आपण आधी मुलांशी बोलूया. कारण मुलींचं म्हणणं काय हे आपण ऐकतोच, तर मुलींचं तर आपण खूप वेळ ऐकलं. मुलांचं काय म्हणणं याविषयी आपण जरा कोण सांगेल? यात मला काय मुलींची चूक वाटत नाही, अशा मुलांची पण चूक वाटत नाही. समाजाची वाटते की समाजाने मुलींकडे बघायचा दृष्टिकोन पण बदलला पाहिजे आणि मुलींनी पण म्हणजे स्वतःचं संरक्षण कसं करता येईल त्याचं पण त्यांनी बघायला पाहिजे. आणि आता एवढं सगळं प्रकरण झालं, सरकार प्रयत्न करते की असं झालं आणि तसं झालं, मग ते चुकीचं वाटतंय. कधी कधी आता मला आता पण वाईट वाटतं की त्या एका मुली, म्हणजे ते मुलीचं पण फार वाईट झालं, पण त्या मुलीसाठी 2 हवालदार गेले. एवढी निदर्शने केली त्यांनी, चांगलं केलं, पण त्याचा फायदा पण तेवढा झाला पाहिजे ना. सरकारने लक्ष पण दिलं पाहिजे ना. तोटा सगळं झालं ना, 2 म्हणजे बस फोडल्या, हे झालं, 2 मेले, हे फार वाईटच झालं ना. आता आपण मुलींना विचारू, काय वाटतं तुला, मुंबईमध्ये तुम्ही जेव्हा क्लासला जाता, शाळेनंतर किंवा शाळेत येतं, तुम्हाला सुरक्षित वाटतं का नाही वाटत? नाही वाटत? भीती वाटते? होय. आता हा एका बाजूचा मुद्दा झाला. दुसरीकडे असं पण तुम्हाला वाटतं का की मुली कधी कधी खूप जास्त धाडस करतात अनावश्यक आणि मग अडचणी सापडतात असं वाटतं? काही मुली म्हणजे जास्त ओव्हर ऍक्ट करतात, म्हणजे आई वडिलांना न सांगता कुठे बाहेर जातात, तेव्हा मग त्यांच्यावर काय झालं, मग आई वडिलांवर जबाबदारी येते त्यांची. खोटं बोलून बाहेर जाणाऱ्या मुली संख्या खूप आहे ना? हो, पण प्रत्येक मुलीने स्वतःची जबाबदारी स्वतः घ्यायला पाहिजे. अजून कोण बोलणार याच्यावर? मुलांचा दृष्टिकोन चांगला असला पाहिजे. म्हणजे आता मुलगी घराच्या बाहेर पडली, ती कशी पण असो, चांगली असो वाईट असो, मुलगी रस्त्याने जात असेल तर मुलांनी समजलं पाहिजे की मुलगी आपली बहीण आहे किंवा कोण लागत असेल, पण त्यांनी समजून घेतलं पाहिजे. हे समाज बघत नाही. समाज कसा म्हणतो मुलं की हां, एक मुलगी चांगली दिसली ना की तिचं कधी ना कधी काय वाईट करूनच घेतलं पाहिजे आपण, असं त्यांच्या मनात येतं. पण मुलींची काही ह्यात चुकीच नसते. बरोबर. एका मुलीने चांगलं आवरून छान घराबाहेर पडण्याच्यात तिची काही चूक आहे? काही चूक नाही ना. आता आम्ही गेल्या 2 आठवड्यापूर्वी सैनिकी शाळा केली, मिलिटरी मुलींची स्कूल. त्या तर आमचं पण रक्षण करतील पुढे जाऊन, अशी आमची इच्छा आहे. तर मग आपण असं कशाला म्हणायचं की असं करू नये, मुलींनी तसं करू नये? तुम्हाला असं वाटतं की आपल्याकडे लोक थोडं कायद्याला कमी घाबरतात? आपण जेव्हा हे करतो, म्हणजे जेव्हा कोणी पोरीला शिट्टी मारली तर पोलिसांनी येण्यापेक्षा अगोदर त्याला पोरीनेच मारायला पाहिजे, तेव्हा कुठे समाज सुधारेल. नाही, पण हा एक मुद्दा, हा फार बरोबर दृष्टिकोन आहे की स्वतःचं संरक्षण स्वतः करायला पाहिजे आणि भीतीच वाटली पाहिजे मुलींची की बापरे नको रस्त्यात ही मारेलच आपल्याला. पण दुसरीकडे ही तर खूप मोठी गोष्ट झाली. अगदी आपण एका छोट्या गोष्टीपासून सुरुवात करूया की एक मुलगा मोटरसायकलवरनं जाताना मोबाईलवर बोलतोय. तुम्ही एक अशी सिच्युएशन इमॅजिन करा, तू कर की तू मोबाईलवर बोलतोयस मोटरसायकलवरून जाताना आणि तुला पोलिसांनी पकडले, तुला किती भीती वाटेल? जास्त काही भीती वाटणार नाही, कारण जास्त करून कायद्याला घाबरतच नाहीत. कारण कायदा अजून स्ट्रॉंग करण्याची गरज आहे. म्हणजे पोलिसांनी पकडताच त्याला आहे ना तुरुंगात टाकायला पाहिजे. त्याला कायद्याची भीती वाटेल असं पोलिसांनी पण त्यांना दम दाखवायला पाहिजे. बरोबर आहे. माझंही म्हणणं हेच आहे की एक्सप्रेसवेवर मी पुण्याहून मुंबईला जाताना कमीत कमी 30% ट्रक्स असे असतात ज्यांना टेल लॅम्प नसतो, ज्यांना रिफ्लेक्टर नसतो आणि 5 फुटावर गेल्यावर मला तो ट्रक दिसतो गाडीतून जाताना. हे किती डेंजरस आहे आणि यांना कुठलाही दंड होत नाही. अजून असे किती छोटे छोटे गुन्हे असतात की आपण जे बघतो की त्याला जर दहशत घातली, हा जसं म्हणला की तुरुंगात, मोबाईलवर बोलतोय तुरुंगात, तर हे कमी होईल असं वाटतं तुम्हाला? कधी कधी पोलीस काय करतात, ते जे गुन्हेगार असतात त्यांना ते कडक शासन करत नाहीत. समजा त्यांना गुन्हेगारांचे वगैरे वर कुठे ओळखी असतील तर पोलीस लगेच त्यांना सोडून देतात, कारण त्यांना फक्त आपल्या नोकरीची फिकीर असते, बाकी आपल्या देशाची फिकीर नसते कधी कधी. तर पोलिसांनी आपला हा विचार बदलला पाहिजे की त्यांना
म्हणजे देशाच्या सुरक्षेसाठी त्यांची नेमणूक आहे आणि त्यांनी त्याप्रमाणे वागलं पाहिजे. त्यांनी फक्त आपल्या नोकरीचा विचार करून चालणार नाही असं मला वाटतं. आणि छोट्या छोट्या गोष्टीला मोठं शासन झालं पाहिजे तर कमी होईल असं वाटतं. समजा असं झालं की लायसन्स नसताना एखादा माणूस गाडी चालवताना सापडला तर त्याला पुढची 2 वर्ष गाडी चालवता येणार नाही कुठल्या रस्त्यावर, अशी जर भीती निर्माण झाली. तशी अनेक परदेशात असते. मी हे स्वतः बघितलेलं आहे की रात्री 2:30 वाजता परदेशात रस्त्यावर चिटपाखरू नसतानाही सिग्नलला लोक 3-3 मिनिटं थांबतात. का? आणि त्यांना माहिती असतं की जर सिग्नल तोडलेला आपला फोटो किंवा आपला रेकॉर्ड कुठे आला तर आपला लायसन्स जप्त होईल. तर आपल्या इथे असं वाटतं की हे खूप मवाळ आहेत सगळे कायदे असं वाटतं. हो. तू समजा उद्या पोलीस झालास, तू काय प्रकारे रस्त्यावरची सुरक्षा बघशील? सर एक तर त्यांचं पूर्ण लायसन्स कायमचं जप्त करणार, त्यांना लायसन्सच भेटणार नाही असंच करून ठेवणार. आणि मेन जे ना आता मी बघतो की ना जास्त करून ना बाईक्स उगाच इकडच्या एरियामध्ये शाळेच्या एरियामध्ये आणि चालवत असतात शायनिंग मारण्यासाठी पोरींवरती. आणि आपण मुलींना विचारू, शायनिंग मारत कोणी मोटरसायकलवरनं फिरलं म्हणून एखादा मुलगा आवडू शकतो का? तुम्हाला काय वाटतं? काय अजून मुलींपैकी कोण सांगेल की एखादी आता आपल्या इथे हायवेच्या ज्या DCP आहेत रश्मी करंदीकर, महिला पोलीस आहेत, खूप चांगलं काम करतात, तुमच्यापैकी कोणी असं झालं काय शिक्षा कराल तुम्ही? की तुम्हाला ट्रक दिसला की त्याच्या मागे सळया बाहेर आलेल्या आहेत सगळ्या आणि तसाच चाललाय, टेल लॅम्प पण नाही, काय करा? सर आजकालच्या माणसांना वाटतं की आपण ट्रॅफिकमध्ये थोडंसं गडबड केली म्हणजे सिग्नल तोडला म्हणजे लायसन आपल्याबरोबर नेलं की आपल्याला थोडीशी अशी दंड द्यावा लागणार, नंतर तर आपल्याला सोडणारच आहे, मग उद्या पण ती चुकी करायला आपण मोकळे आहेत. त्यासाठी ना आपण ना एक कायदा करून तयार करायला पाहिजे की तिकडल्या तिकडे शिक्षा झाली पाहिजे, म्हणजे साम दाम दंडभेद इथेच झालं पाहिजे. शासन करायला पाहिजे, दंड करायला पाहिजे, तुझं बरोबर आहे. पण समजा उद्या तूच गाडी चालवतेस आणि तुला पकडलं विदाऊट लायसन्स आणि डायरेक्ट सांगितलं की 5,000 रुपये दंड आणि लायसन्स जप्त, आणि तू म्हणलीस की त्याच्यापेक्षा एक काम करा ना, 5,000 रुपये तुम्हाला कुठे मिळणार, त्याच्यापेक्षा 1,000 रुपये तुम्ही ठेवा, लायसन्स मला राहू दे, त्याच्यात दोष कोणाचा आहे? माझा. देणाऱ्याचा पण आहे ना. म्हणजे आपण दरवेळी व्यवस्थेवर पोलिसांवर हा बोट ठेवून चालणार नाही. आपण अशी पळवाट काढतो सारखी, कारण आपल्याला नियम तोडायला जास्त आवडतात, हो की नाही? किंवा वाकवायला तरी आवडतात की चल ना आत्ता कोण आहे तोडी असेल ना, एवढंच जायचंय, चल ट्रिपल सीट. मग नेमकं ऍक्शन झालं की तिघांनाही लागतं एका वेळी ट्रिपल सीट जाताना, बरोबर आहे? तर या तुमच्या पिढीने असं ठरवलं पाहिजे की मी कुठलाही नियम मोडणार तर तुम्हाला हक्क आहे अशी चर्चा करायचं, बरोबर आहे ना? तुम्ही काहीतरी आज शपथ घ्यायला पाहिजे, प्रतिज्ञा करायला पाहिजे की मी जेव्हा मोठा होईन तेव्हा मी कुठलाही ट्रॅफिकचा नियम मोडणार नाही, मी ट्रॅफिकचे सगळे नियम पाळीन, सगळ्यांना पाळायला सांगेन. आणि हे लक्षात ठेवा, आणि तुम्ही हे लक्षात ठेवा की तुमच्या आपापल्या घरी ही शपथ घ्या. आपल्या खूप छोट्या छोट्या चुकीमुळे कोणाचं तरी घर उद्ध्वस्त होऊ शकतं, हे आपण सगळेच मनात ठेवूया. आणि हा पंधरवडा नुसताच साजरा करायला नको, त्याच्यानंतर तो आपल्या मनातही पाळूया. मागच्या आठवड्यात आपण बघितलं की शाळेमध्ये गॅदरिंगची किती धमाल तयारी चालू होती. सगळ्या शाळांमध्ये गॅदरिंगची धमाल आली असेल, काही नाटकं खूप रंगली असतील, नाच मस्त झाले असतील, काही ठिकाणी फजिती झाली असेल. पण एक मात्र आहे की सगळ्यामध्येच एक मजा असते, सक्सेसफुल होण्यामध्ये आणि फजिती होण्यामध्ये सुद्धा, कारण हे सगळं मोठेपणी खूप छान लक्षात राहतं. त्यामुळे प्रत्येकाच्या स्मरणात शाळेतलं एक खूप छान गॅदरिंग असतं. तुमच्याही स्मरणात एक गॅदरिंग असेल, काय झालं होतं, मजा आली होती का फजिती झाली होती, जे काही असेल, पण तुमच्या स्मरणातलं गॅदरिंग आहे ते आम्हाला लिहून पाठवा. तोच या वेळेचा होमवर्क, पाठवा आमच्या या पत्त्यावर. मधली सुट्टी 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400018. मधली सुट्टी @ZNetwork.com, झी मराठी @ZNetwork.com. आला सुदिन हा महाराष्ट्र दिन हा, आला सुदिन हा महाराष्ट्र दिन हा, अस्मिता मराठी जाणा, अस्मिता मराठी जाणा, म्हणा 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 जय महाराष्ट्र म्हणा, चला जागवू मराठी बाळा, म्हणा जय महाराष्ट्र म्हणा, चला जागवू मराठी बाळा. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र,
जय 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 महाराष्ट्र म्हणा, जय महाराष्ट्र म्हणा, चला जागो मराठी भावना म्हणा, जय महाराष्ट्र म्हणा, चला जागो मराठी भावना. मधली सुट्टी